हॅलो गाईज. तर कसे आहात तुम्ही? सगळे ठीक असणार, मजेत असणार, आनंदी असणार. आणि हो, मी पण मस्त आहे, अगदी मजेत आहे. तर आजचा विषय असा आहे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की लोणी कसं काढते. तसं तुम्हाला माहीतच असणार आहे, हे काही तुमच्यासाठी नवीन असणार नाही आहे, पण मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर मी 8 दिवसाची 10 दिवसाची अशी साय, दुधावरची साय जमवून ठेवते आणि मग हे असं लोणी बनवते. एक वेगळाच आनंद होतो लोणी बनवण्यामध्ये, कारण विकत घेतलेलं संपून जातं, पण हे आपण मी 8 दिवसाची बनवते तर भरपूर दिवस पुरते, कसंही खा संपत नाही. तर हे बघा. आणि मला पहिले माहीत नव्हतं की मिक्सरमध्ये लोणी निघते म्हणून. मी हे यूट्यूबवरूनच शिकली, नाहीतर मी पहिले रवीने काढत होती. अर्धा पाऊण तास लागायचा, खूप कंटाळा यायचा. हे बघा, एवढं सारं लोणी निघालं. हे बघा किती मोठा गोळा झाला आहे तयार. हे 8 दिवसाचं आहे. आणि तुम्ही पण असं करता का? किंवा तुमच्या घरी जर असं लोणी निघत असेल किंवा तुमच्या घरी बरं गाईचं दूध असेल तर असं काढून बघा. दोन्ही गोष्टी होते, दूध पण होते आणि लोणी पण बनते. तूप पण कसंही खा संपत नाही. आणि हो, ज्यांना समजत नाही की लोणी आता आपण गॅसवर लावलं आणि गॅसवर जर लोणी लावल्यावर आपल्याला कळत नाही जळून राहिलं की एक्झॅक्टली कच्चं आहे, तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकून बघायचं. मी तशीच पाणी टाकून बघते. पाणी टाकलं म्हणजे ते तडतड तडतड फुटायला लागते. फुटायला लागलं म्हणजे समजून जायचं की नाही, लोणी बनला आहे, तूप झाला आहे. आणि हे बघा, अशा याच्यामध्ये भरून ठेवते. वेगळाच आनंद होतो लय सारं तूप निघालं म्हणजे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तशी मी नवीन आहे, मला एडिटिंग वगैरे एवढं येत नाही, तर घ्या समजून.